राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. पनवेलमध्ये स्वामी समर्थ मठ मंदिर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. परमपूज्य सद्गुरू नाना महाराज परांजपे यांच्या कृपा आशीर्वादाने आयोजित या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला. पहाटे काकड आरतीपासून सुरू झालेल्या कार्यक्रमात पूजा, लघुरुद्र, पाद्यपूजन, होम हवन आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले. दिवसभर भजन, प्रवचन आणि धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले. श्री श्री 108 महंत मठाधिपती सुधाकर दासजी महाराज यांच्या प्रवचनाने भाविकांना मार्गदर्शन मिळाले. तर आमदार विक्रांत दादा पाटील यांनी स्वामींच्या चरणी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. एकूणच श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात हा सोहळा संपन्न झाला. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, पनवेल. खरं तर कालचा गुढीपाडव्याचा दिवस, हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, आणि लगेचच दुसऱ्या दिवशी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन. मला वाटतं नवीन वर्षाची सुरुवात ही खूप मंगलदायी झालेली आहे. त्यामुळे या नवीन वर्षी प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही मंगलमय होणार आहे, यात काही शंका नाही. आणि त्यामुळे आजच्या श्री स्वामी समर्थ प्रकट दिनी मी दर्शन घेण्यासाठी नित्य प्रत्येक वर्षी या ठिकाणी मठात येत असतो. स्वामींचे आशीर्वाद घेत असतो, भाऊंचे आशीर्वाद घेत असतो. आणि त्या माध्यमातून खरं तर जे काही आशीर्वाद कायमच स्वामींचे पाठीशी राहिले, जे मार्गदर्शन, जे आशीर्वाद भाऊंचे पाठीशी राहिले, त्यामुळे सामाजिक जीवनात काही ना काही करण्याची प्रेरणा यातून मला नेहमी मिळत राहिली. त्यातूनच नेहमी ही ऊर्जा वाढत गेली. आणि या सगळ्या आशीर्वाद रूपी या सगळ्या गोष्टींमुळे आज कुठंतरी माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता हा आमदार होऊ शकलेला आहे. आणि त्यामुळे या प्रेमातून, या आशीर्वादातून खरं तर मी कधी उतराई होऊच शकत नाही. पण जेवढं होईल तेवढं या समाजाच्या कल्याणासाठी, सेवेसाठी स्वतःचं जीवन समर्पित करणं हेच माझ्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे भाऊंचे आशीर्वाद कायम पाठीशी आहेत, मार्गदर्शन पाठीशी आहे. ते सोबत घेऊन जीवनाचा हा पुढचा प्रवास समाजसेवेसाठी मी करतोय. आणि त्यामुळे या माध्यमातून संदेश एकच आहे की शेवटी आपण एक परिवार आहोत. आणि म्हणून या विभागाच्या कल्याणासाठी जे जे काही चांगलं करता येईल ते आपल्याला सगळ्यांना परिवार म्हणून करायचं आहे. पनवेलमध्ये आज या ठिकाणी स्वामी समर्थांच्या प्रकट दिनी विविध कार्यक्रमांचं आयोजन पाहायला मिळालं. भव्य दिव्य रांग या ठिकाणी दिसून येते. कशा प्रकारचं दिवसभराचं आयोजन आहे? म्हणजे आज स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा मठामध्ये आहे. प्रतिवर्षाप्रमाणे हा उत्सव होत आहे. तरी आज पहाटेपासनं 5:30 पासनं काकड आरतीपासनं जी सोहळ्याला सुरुवात झाली ती नित्यनैमित्तिक पूजा, लघुरुद्र, महारुद्र अशा अनेक भजनं, पारायण, विविध प्रकारे भक्तीच्या स्वरूपाच्या अनुषंगाने प्रत्येक भक्त आपापल्या परीने स्वामींची सेवा करत होता. त्या सेवेअंती एवढी गर्दी उसळली आज का बाहेर तुम्ही पाहिलं असाल तर लांबत लांब रांगा लागल्या होत्या. आणि सगळं शिस्तीने काम चालू होतं. स्वामी समर्थांचा जो आजचा प्रकट दिनाचा सोहळा आहे तो भक्तांसाठी आनंदाचा एक क्षण आहे. म्हणजे भक्तांच्या हृदयातील एक दिवाळीच आहे. कारण आज स्वामी समर्थांचे एक माळ तुम्ही जप केला ते 100 माळे बरोबर आहे. कारण आज त्या अवकाशामध्ये, आकाशगंगेमध्ये एवढ्या व्यवस्था तयार होतात का तुम्ही स्वामी समर्थांच्या चरणी लीन होऊन, एक रूप होऊन कधी ते त्या भक्ती मार्गामध्ये न्हावून जाता हे तुम्हालाही कळत नाही. म्हणून आजचा सोहळा जो आहे हा पूर्ण आध्यात्मिक सोहळा आहे. या ठिकाणी वर्षभर आपण पाहतो की मठामध्ये अनेक लोक एक श्रद्धेने येत असतात आणि आजच्या दिवशी एक वेगळा आनंद असतो. एकूणच भक्तांसाठी आपण महंत म्हणून स्वामींकडे काय मागणार? काय ह्या आजच्या परिस्थितीमध्ये असे जे आता जडणघडण या देशाची, या विश्वाची पाहिली तर सगळीकडे जे म्हणजे एकमेकावर कुरघोडी करण्याचंच एक राजकारण चालू आहे. देशा परदेशामध्ये तुम्ही पाहिलात तर आज युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.
आणि त्या युद्धाच्या अनुषंगाने मनुष्य संहार चालू आहे, त्याचा मोजमाप मिळत नाही किंवा कोण त्याची दखल घेत नाही, हा विषय जर आपल्या देशामध्ये आला तर काय भयंकर उद्भवेल. म्हणून स्वामीचरणी प्रार्थना केलेली आहे का तो युद्ध लवकरात लवकर थांबून गुण्या गोविंदाने हे विश्व नांदावं. पालखी येत आहे, भव्य अशी पालखी असणार आहे, तर त्याबद्दल देखील काय सांगाल? त्या पालखीच्या अनुषंगाने सांगायचं म्हटलेलं आहे तर स्वामी समर्थ घराघरातनं भक्ती स्वामींची झाली पाहिजे. जे अक्कलकोटला ज्या लोकांना जायला मिळत नाही की जमत नाही किंवा तिथं गेल्यावर त्यांचं समाधान होत नाही, तर तुमच्या दाराशी स्वामी समर्थ येणारच भक्तांच्या भेटीसाठी. हा अनेक आनंदाचा हा सोहळा असतो. तो सोहळा भक्तांसाठी आहे आणि भक्ताच्या आनंदाचा पारावर तेव्हा अजिबात नसतो, कारण नाचत गात अनेक ढोल ताशे लेझिम वाद्य वाजत स्वामींचा जय जयकार करत रस्त्याने ही पालखी चाललेली असते. असा एक विश्वाचा म्हणजे तुम्हाला असं वाटेल का हा सोहळा जो आहे हा देवलोकांमध्येच चालू आहे की काय असं वाटेल. भक्तांना काय आवाहन कराल? भक्ताने आवाहन करेल का एक अनेक साधू संत होऊन गेले, अनेक अवतार होऊन गेले, पण स्वामी समर्थ जे आहेत त्यांनी भक्तांसाठी एक ग्वाही दिलेली आहे, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, अखंड चिंतन कर, नामस्मरण कर आणि कामधंदा कर, म्हणजे मी तुझा योगक्षेम चालवीन. असा ग्वाही देणारा जो देव आहे, परमेश्वर आहे, तो आहे स्वामी समर्थ. म्हणून त्यांची भक्ती करा. आपण दर गुरुवारी या ठिकाणी भजनाची सेवा देत असता. एकूणच कशा प्रकारचा भक्तिभाव या ठिकाणी पाहायला मिळतो आणि आपण या सेवेच्या माध्यमातून कसा आनंद? जय जय श्री स्वामी समर्थ. मी गेली 27 वर्ष इथे स्वामींच्या मठामध्ये भजन सेवेसाठी येत असतो. कारण मी गेली 50 वर्ष भजन क्षेत्रामध्ये आहे. पूर्ण महाराष्ट्रात, देशात, कितीतरी परदेशात माझे भजनाचे कार्यक्रम होत असतात. एक पंढरपूरचा आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणारा एक वारकरी म्हणून मी महादेवबुवा शाबासकर ह्या नावाने येत असतो. पण ह्या इथे आल्यानंतर या मठामध्ये एक वेगळा आनंद मिळत असतो. कारण आम्ही कलाकार लोक बाहेर इतर ठिकाणी भजन करतो, त्याचा आनंद वेगळा असतो. पण स्वामी समर्थ मठामध्ये गावदेवी पाडा पनवेल आदरणीय आमचे महंत महामंडलेश्वर सुधाकर भाऊ घरत ह्यांचं आमच्यावर फार प्रेम. पर्टिक्युलर ते नामस्मरण हे लोकांना मंत्र देतात स्वामी समर्थ, पण तेवढंच म्हणजे स्वामी समर्थांच्या जपाबरोबर नामस्मरणाचं देखील ते महत्व लोकांना पटवून सांगतात. त्याच्यामुळे ह्या मठामध्ये लोकांची एक श्रद्धेपोटी गर्दी वाढलेली आहे. आणि भाऊ आमचे आदरणीय आहेत. किती कुठले आम्ही आता किती पाऊस असो, ऊन असो, हिवाळा असो, किती तिन्ही प्रकारमध्ये आणि कलाकारांना अतिशय महत्व देतात ते, म्हणून इथे यावंसं वाटतं आणि प्रेमाने भजन ऐकतात. आमचा छंदच भजन, आमचं जीवन आहे, जगणे आहे. इथे जे भजन करतो ते आत्मीयतेने केलेलं, स्वामीचं नामस्मरण केलेलं आणि स्वामींच्या दर्शनासाठी आणि एक सेवा घडावी स्वामींची आणि भाऊंच्या सान्निध्यात येऊन नामस्मरण करावं हा आमचा उद्देश असतो. आणि सतत घडो ही स्वामींच्याकडनं घडवून घेत राहो आणि भाऊंचे आशीर्वाद राहो पाठीशी, असं मला वाटतं. म्हणून त्याचा एक आनंद वेगळा आहे. सप्रे या मठामध्ये गेली 35 वर्ष मी सातत्याने दर गुरुवारी भजन करतो. भजनाची मंडळी पण आमची भजनासाठी उत्सुक असतात आणि या मठामध्ये भजन करून जो काय आनंद मिळतो तो आजपर्यंत कुठेही मला मिळाला नाही. मी जवळजवळ 41 वर्ष भजन करतो. असं या मठाचं महात्म्य आहे आणि अनुभव बरेच येतात आणि अनुभव असे कोणी सांगत नाही एकमेकाला आणि ते सांगू नयेत परमार्थामधले अनुभव, त्यामुळे ते मी सांगत नाहीये. पण मला बरेच अनुभव आलेले आहेत आणि आमचे भाऊ म्हणजे काय मोठे भाऊच आहेत आमचे. त्यांच्या सान्निध्यात आल्यानंतर माणूस पूर्णपणे बदलून जातो. आज त्यांनाही निरनिळ्या परमार्थामधल्या मोठ्या मोठ्या माणसाने त्यांना पदव्या दिलेल्या जातात. मला काही पाहत नाहीत त्या सगळ्या, पण त्या कार्यक्रमाला मी हजर होतो. तेव्हा अशा पद्धतीने इथे जे काय वातावरण, भक्तिमय वातावरण तयार होतं ते स्वामींच्या या मठामध्ये आणि या भाऊंच्या सान्निध्यामुळे
ते तयार होतं असा आमचा विश्वास आहे. युवा अवस्थेतली आपली भजन सेवा हो. आणि आज ज्येष्ठाकडे आपण ज्येष्ठ नागरिक म्हणून आपण देत असलेली युवा आज भजन सेवा, एकूणच कसा आनंद या काळात आहे आपल्याला मिळतो? हो, या काळामध्ये भेटतो ना. आता मी सांगितलं 39 वर्ष भजन करतोय, म्हणजे मी किती वर्षाला भजन सुरुवात केली, टोटल 40 वर्ष भजन केली, त्याचे 39 वर्ष 35 वर्ष मी इथे भजन करतोय. आणि इथे कधी कधी तर आम्ही सुरुवातीला मी आणि भाऊ दोघं जण भजन करायचो, कोणी नसलं तर. भाऊ पकवास भाऊ आणि मी आरती म्हणायचो, पण आम्ही भजन करायचो. दर गुरुवारी कुठला आमचा चुकलेला नाहीये. मीच कधी काय आजारी असलो तरच, नाहीतर गुरुवार कधी चुकलेला नाहीये. किती पाऊस असो, किती थंडी असो, किती उन्हाळा असो. जनतेला, युवा पिढीला काय करते? या भजन सेवेमध्ये किंवा या परमार्थामध्ये या सगळ्या लोकांनी यावं. आजकाल सगळ्यांच्या जवळ ते सगळे मोबाईल आहेत. त्या मोबाईलमुळे सगळी गडबड झालेली आहे. त्या मोबाईल टाकून ते 2 तास तरी तुम्ही मोबाईल पासून बाजूला व्हा आणि या भजनामध्ये या. तर तुम्हाला तो आनंद जो मिळेल तो कुठेही मिळणार नाही. भजनासोबत गायन, म्हणजे गायनचं महत्वाचं असतं, त्यासोबत पकवास वादन कीर्तन महत्वाचं असतं. आपण जी सेवा देतात वेळोवेळी भजनाला आपले उपस्थिती, एकूणच काय आनंद आपल्याला? आनंद म्हणजे भजन, मेन गोष्ट म्हणजे भजन. या 3 गोष्टीचा ज्याला अर्थ कळला तो चांगलं भजन करू शकतो, चांगला आनंद देऊ शकतो. आणि पखवाज हा पखवाज आणि एक लक्षात ठेवायचा असतो की मेन हिरो कोण आहे तर बुवा, त्याच्या साथीला आपण आहोत, तर त्याला धरून पखवाजाने चालत असतो. आता आमचे महादेवबुवा वगैरे, म्हणजे महादेवबुवांना प्रचिती कशी आली ही आम्ही सांगतो. आम्ही इथे, आता मी तर गाडीवर, माझ्यावर स्वामींची कृपा काय आहे तर एखाद्याने आठवडाभर वाजवलं आणि त्याचा हात नाही चालत. आम्ही 4-4 वर्ष वाजवत नाही, फक्त इथे आल्यानंतर वाजवतो. स्वामींची कृपा आहे. आमचं वजन तेवढं ठेवलंय, चलाकी थोडी कमी होते पण वजन तेवढं ठेवलंय. महादेवबुवा भेटायचे तर आम्ही त्यांना, बुवा यावं मठात बुवा येईन. आता तेव्हा कार्यक्रमचे आज पण आहेत. मग महादेवबुवा एक दिवस मठात आले आणि सांगाच कारण काय, आम्ही भाऊंना सांगितलं की हे महादेवबुवा इथे मठात येणार आहेत आपल्या, येऊ दे. महादेवबुवा आले आणि त्यांना काय लाळा लागला स्वामींचा. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आम्ही नसतो पण महादेवबुवा येतात. आणि दुसरी गोष्ट की खरं भजनाची महादेवबुवांची मंडळी वगैरे तुम्ही बघाल तर फार वेगळी शिस्त असते. भजनात बसल्यानंतर तुम्ही तल्लीन राहायला पाहिजे. जसे भाऊ आहेत, अधिकारी आहेत, पण आम्ही हक्काने भाऊंना काही पण सांगतो, भाऊ नाही हे आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. ते आमचे हट्ट पुरे करतात. ते कुणापायी? स्वामींपायीच करतात. आणि आम्ही स्वामींपायी, भाऊंची एकच विनंती करतो, जोपर्यंत आमचा देह आहे तोपर्यंत आम्हाला इथे सेवा मिळावी. आणि आमचा एक आग्रह असतो खरा, प्रगट दिन, गुरुपौर्णिमा. तर आम्ही भाऊंना सांगतो, भाऊ एवढे जर काही लोक दर्शनाला येतात तर त्या दिवशी आपण भजन नाही केलं तर, पण भाऊ म्हणतात नाही, भजन हे व्हायलाच पाहिजे.